आरटीओ प्रशासनाकडून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेनं मंगळवारी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरामध्ये काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं वाहतूकदार आणि खासगी स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरटीओ प्रशासनाकडून स्कूल व्हॅन चालकांवर होत असलेल्या कथित आर्थिक दंडात्मक कारवाईला तीव्र विरोध केला असून फिटनेस नियमांचं पालन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही चालकांनी दिला आहे. आंदोलनामधील प्रमुख मागण्यांमध्ये शालेय वाहनांसाठी 7+1 सीटिंग क्षमता मंजूर करावी आणि वाहनांमध्ये लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लेडी कंडक्टरच्या पगाराचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असून त्यातून पालक आणि चालकांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत असल्याचा दावा संघटनेनं केला आहे. आरटीओकडून स्कूल व्हॅन चालकांवर सुरू असलेले कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई तातडीनं थांबवावी अशी मागणीही करण्यात आली आहे. शहरातील अनेक शाळा एकाच वेळेस सुटत असल्यानं रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शाळांच्या सुटण्याच्या वेळेत किमान 15 मिनिटांचं अंतर ठेवावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा दावा करण्यात आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या परिवहन समित्यांमध्ये खासगी वाहन चालकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. चालकांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा सहभाग आवश्यक असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात अतिशय तळमळीने आणि जिव्हाळ्याचा प्रश्न या कुटुंबाचे असतील, लहान लहान मुलं असतील, शाळकरी मुलं असतील, यांची वाहतूक ही संघटना अतिशय प्रामाणिकपणे करते. आणि एक प्रकारची आम्ही नेहमी म्हणतो की सेवासुद्धा या अर्थार्जन करत असताना सेवा आहे. परंतु एकीकडे केंद्र असेल, राज्य असेल, महायुतीची सत्ता आहे. या लोकांना सामान्य जनता असेल, नागरिक असतील, यांच्याशी काही घेणं देणं गाडी बघा गाडी. आणि इकडे चांगलं काम करत असताना वाहतूक सेनेच्या आमच्या ज्या गाड्या आहेत, जे सभासद, यांच्यावर अतिशय चाचकाठी आहे. एक 2-5 महिन्यांनी आम्ही मोर्चा काढला की तेवढ्यापुरतं ऐकतात आणि परत त्यांच्या ते अटी कंडिशन या सुरू असतात. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमच्या या संघटनेचे वाहतूक संघटनेचे सर्व सदस्य आहेत. अर्थात आमचे आजिमभाई अध्यक्ष हे सुद्धा येत आहेत. आणि आमच्या ज्या ज्या अटी आहेत, ज्या मागण्या आहेत, एकीकडे 35,000 कोटी रुपये खर्च करून शहर फोडून ठेवलं आहे, लोक मरत आहेत, जनता ॲडमिट आहे. आणि ह्या गाड्या अतिशय कष्टाने काही लोकांनी कर्ज काढून गाड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या गाड्यांचा मेंटेनन्स बघा, स्पेअर पार्ट जात आहेत. उलट या सरकारने सहकार्य करण्याऐवजी या वाहतूकदारांना, या वाहनधारकांना त्रास देतात. त्याच्या विरोधात आमचे सर्व आता नेते जमत आहेत. सदस्य पूर्ण या भागामध्ये सर्व रस्ते पॅक झाले आहेत आणि आम्ही आरटीओवरती मोर्चा काढतो. जेव्हा आदेश दिले असते त्या आदेशाला आपण पालन करून आपल्या गाड्या पासिंग करून घेतलेले. आपण ब्रिजचं तुम्ही त्यांना आपल्याला नियम सांगितले त्या नियमाच्या हिशोबाने आपण बाहेर पडतो. पण साहेब, तुम्हाला चांगलं माहिती असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये आज नाशिकची अवस्था कशी झालेली आहे. खड्ड्यांमुळे आपले लोक खरंच पाहायला गेलं तर आमच्या खड्ड्यांचा हा वाहतूकदारांना जास्त त्रास आहे आमचा. आणि हे वाहतूकदार आमचे जे आहे, छोट्या छोट्या मुलांची वाहतूक करणारे लोक, शाळेमध्ये विद्यार्थी वाहतूक करणारे लोक आमचे. आणि वाहतूक करत असताना सरकारने आम्हाला जे जे नियम दिलेले आहेत ते नियम आम्ही पाळतो. परंतु हा सरकार आमच्यावरती काही काही नवीन नियम आणून आम्हाला काहीतरी नवीन नियम शिकवून आमच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा पाठला करून यांचा काही स्पॉट आणि आमच्या गाड्यांना मुलं देतात. लहान लहान मुलं असतात, मुलांना रस्त्यावर उतरून देतात. उद्या जर या आयटूच्या भीतीने आमच्या या वाहतूकदार हे गाडी जेव्हा चालत आहे रस्त्यावरती
आणि ऑटोच्या भीतीने जर कधी एखादा अपघात झाला, घरामध्ये विद्यार्थी जाता, याची जबाबदारी शासन घेणार आहे का? आज त्यांना हा झाड उचलण्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल पूर्ण शाळा होती, आमच्या विद्यार्थी वाहतूक करणारे म्हणजे शाळा बद्दल ठेवलं. आम्ही पाहिलं लोकांना एक विनंती केली, आम्हाला होणारा त्रास तो तुमच्यापर्यंत पण येणार आहे. तो त्रास काय होणार आहे? तर तो आरटीने जे नियम आम्हाला लावले, आम्हाला 7+1चं परमिट दिलेलं आहे, पण आम्हाला तो 7+1 मध्ये आता त्यांनी तो नियम आणला. तर त्या गाडीमध्ये आपल्याला कंडक्टर पाहिजे, तो कंडक्टर आणि कुठून बसवायचा, मुलं 7 बसवायचा का कंडक्टर बसवायचा. त्यानंतर आम्हाला तो वर्ष खर्च नाही होता, वाहतूकदारांना खर्च नाही होता वर्षाचा. आम्ही तो सगळं खर्च काढून मागितलं आमच्याकडं. आपण सांगितलं तर आम्हाला तुमचं भाडेवाढचं हे आम्ही शासन करणार आहे, आम्ही भाडेवाढ तुम्हाला करून देणार आहे. भाडेवाढचं पण आम्ही त्यांना खर्चाचं सगळं लिस्ट दिली आणि शासन देण्याचा विचार केला. आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरामध्ये काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मोठ्या संख्येनं चालक आणि पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानं प्रशासनाचं लक्ष या प्रश्नांकडे वेधलं गेलं. आता आरटीओ प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेत याकडे स्कूल व्हॅन चालकांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.